विकटाय नमः. ओम श्रीपालवल्लभाय नमः. हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत असते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते. सत्य हे पाहणाऱ्याच्या व ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसतं. ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं. असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यानं 2 अश्रू आणले तर ते पुसायला किती जण आहेत ते मोजा. परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज असणं, जास्त मिळालेल्या गोष्टीचं माज कधीच वाटत नाही. तुम्हाला वाटेल तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. प्रत्येक समस्यांवर 3 उपाय असतात: स्वीकारणे, बदलणे आणि सोडून देणे. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. देवाने दिलं त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी माणूस होऊन पाहावं. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याच्या संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांचाच असतो ज्यांनी सुखात त्यांचे आभार मानले असतात. परमात्मा कधीच कोणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, या संदेशाला टाळून पुढे जाऊ नको. डोकं शांत ठेव. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. भाग्यवंत होशील. तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुमच्या दिशेने येत आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. तुम्ही खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेत. तुमच्या प्रयत्नांना, कष्टांना आता मार्ग मिळणार आहे. तुमचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. भक्तांनो, एकदा एक माणूस स्वामीसमोर उभा होता. हताश होऊन डोळ्यामध्ये पाणी होते म्हणून पूर्ण मोडून पडलेला. तो म्हणाला, स्वामी, काय करू कळत नाही. प्रश्नांचे उत्तर मिळत नाही. मी म्हणाले, विश्वास ठेव बाळा, तू खूप वाईट दिवस बघितले असशील, आता बघतही आहेस. तुझं कुणीच नाही, सर्वजण तुझा अपमान करत असतील. स्वामींवर विश्वास ठेव. एक दिवस हा परमेश्वर तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणेल. उपवास कर किंवा नको करू, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझं मोह आवर. रोज मठात जा किंवा नको जाऊस, ही तुझी इच्छा आहे. नतमस्तक झाला नाही तरी चालेल, पण तुझ्या अहंकाराला मात्र नक्कीच विजय मिळव. ती व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मन मोकळेपणाने कुणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. खेळ सुरू होतो, फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे असं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही.
स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास पाहिजे. ओळख तो आवाज, ओळखती खूण. आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचं स्मरण कर, देहभान विसरून. तो हळूवार येई आणि कानात सांगून जाई, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनाची तगमग शिकवण्यासाठी श्री स्वामी समर्थ नाम स्मरण सुरू करावे. स्वामी भक्त हे मनाला बंधन, नुसतं चुकीच्या मार्गावर वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली ना कसली तरी चिंता, काळजी आहे. ती दूर करण्याची शक्ती नामस्मरणात आहे. भीतीमुक्त होण्याचे संपूर्ण रहस्य हे समर्थ नामात आहे. याचा अनुभव प्रत्येकानेच घ्यावा. नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो, त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूती, अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे तिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणे होय. सदा स्वामींचे नाम स्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या दिव्य नामाचे अर्धा तास एका जागेवर बसून मोठ्या आवाजात स्मरण करावे. जास्त वेळ केले तर अधिक उत्तम. त्यामुळे स्वामी समर्थाची कृपा होऊन त्या व्यक्तीचे कल्याण होते. कोरोना व्हायरस काय, त्याचा बाप जरी आला तरी श्री स्वामींचे नामस्मरण जो नियमित अर्धा तास किंवा जास्त वेळ करेल, त्याला कसलाही त्रास होणार नाही. आजकाल भक्ती न करणारे लोक म्हणतात की तुम्ही स्वामींची भक्ती करता तरी तुमच्यावर संकटे कशी काय येतात. तर बिनधास्त सांगायचे, भक्ती केल्याने गेल्या जन्माचे भोग चुकत नाही. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. पण हो, भक्ती केल्याने आपल्या संकटाची तीव्रता नक्कीच कमी होते. कर्म चांगले करत राहा. फळाची अपेक्षा करू नका. कारण घ्यायचे काय आणि काय नाही याचे त्याच्यासाठी समर्थ आहे. स्वामी भक्तांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.